जो मिला लो हो गया मैं काबिल। एवढं मोठं छोटं लावलं चालत नाही काय? का बरं? मावशी म्हणतात गोड दिसत नाही. बरं आता तुम्हाला माहितीये काय मावशी, मोठं कुंकू का लावायचं माहितीये काय? जरा काय माहितीये, जरा थोडी जागा द्या आमच्या मावशींपर्यंत आम्हाला जाण्यासाठी. मावशीबाई, एवढं मोठं कुंकू का लावायचं सांगा की जरा. पहिलं काय मोठं माहिती आहेत की हो. पहिलं मोठं आपलं आहे. बघा पहिल्या सगळ्या जणी कसं मोठं कुंकू एवढं मोठंच्या मोठं लावायचं. का लावायचं माहितीये का? का तर जेवढं कुंकू मोठं लावलं तर आयुष्य वाढतं असं म्हणायच्या. म्हणून मोठं कुंकू लावायची पद्धत होती, होय की नाही मावशीबाई? आमच्या मावशी बघताय तिकडं, होय ना? अगदी मावशी सगळ्यांसाठी जरा मोठे कुंकू लावणाऱ्यांसाठी जरा जोरदार. आपण पण जगतोय, पण काय काळानुसार आपल्यात बदल होत गेले. त्यामुळे हे मोठं कुंकू डोक्यावरून पदर गेले. पोरींचं शिक्षण भरपूर झालंय, त्यामुळे काय पोरींचे आचार विचार सगळं बदलत गेलं. दोघं चौघं आहेत तुम्हाला? अरे बापरे. हा तुम्हाला? मला आता सध्या तरी एकच आहे. एकच आहे. हे आता झालेलं तेच ना? सहा आहेत बरं का. आता ह्या आज्या किती ताकदीच्या आहेत आणि किती तयारी आहेत आपण बघायचं. तुम्ही सांगायचं बरं का. रडू नको बा. सगळ्या आजच्या हसऱ्या कशा काही मला काय कळलं ना. हा 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 गाणं म्हणायचं. रडू नको बाळा, पाण्याला जाती मी काय करत बसू का पाण्याला गेल्यावर. चला आपण इथे घेऊ. चला सगळ्या आज्यांसाठी जरा जोर. आपण नामकरण सोहळ्यासाठी सर्वजण जमलो आहोत. तर किरण आणि राहुल यांचा लाडका लेक आजचा आपले उत्सव मूर्ती इथं आलेले आहेत. जरा जोरदार टाळ्या उत्सव मूर्तींसाठी झाल्या पाहिजे. आणि आपण आता त्यांची एंट्री घेऊन पुढच्या आपण कार्यक्रमाला सुरुवात. अंबर से तोड़ा सूरज को प्यारा, अम्मा के आंचल में ढक डाला सारा, ढक डाला सारा। अंबर से उतरी प्यारी कोयलिया, कूकर के उसने है जादू सा डाला, जादू सा डाला। आधा चंदा पूरा तारा है मेरे आंगन से उगने वाला। अंबर से तोड़ा सूरज वो प्यारा, अम्मा के आंचल में ढक डाला सारा, ढक डाला सारा। अंबर से उतरी प्यारी कोयलिया। लिंबू गारसं राहुलरावांच्या बाळाचा आज आहे बारसं. उसने है जादू सा डाला, जादू सा डाला। सुबह मुझे रोज मैं ना बुलाए,
त्याला खेळायला न्या. पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग, जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो जो रे जो. सीता सावित्री बायानो उठा, खारीक खोबर साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. खारीक खोबर साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. कृष्ण जन्मला यमुना तळी, जो बाळा जो जो रे जो. कृष्ण जन्मला यमुना तळी, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी सटवीचा वेडा, लिंबू नारळ देवीला फोडा, तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा, जो जो रे जो. सहाव्या दिवशी कलीचा मारा, राधा कृष्णाला घालते वारा, चला यशोदा आपुल्या धारा, जो बाळा जो जो रे जो. चला यशोदा आपुल्या खरा, जो बाळा जो जो रे जो. सातव्या दिवशी सटवीचा महाल, तेथे सोनेरी मंडप लाल, यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोळा, जो बाळा जो जो रे जो. यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल, जो बाळा जो जो रे जो. आठव्या दिवशी हातात वाट, जो बाळा जो जो रे जो. श्रीकृष्णाची पाहतात वाट, जो बाळा जो जो रे जो. नवव्या दिवशी नवतीचा बंध, वासुदेवाचा सोडवला बंध, जो बाळा जो जो रे जो. दहाव्या दिवशी फाकेची रात, 33 कोटी देव मिळून येती, उतरून टाकीत माणिक मोती, जो बाळा जो जो रे जो. उतरून मथुरा नगरीत देवकीचे हाल, जो बाळा जो जो रे जो. मथुरा नगरीत देवकीचे हाल, जो बाळा जो जो रे जो. 12व्या दिवशी बाराचा नारी, पाळणा बांधिला यशोदा घरी, त्याला लावली रेशमी दोरी, जो बाळा जो जो रे जो. त्याला लावली रेशमी दोरी, जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. जो जो रे जो. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी, जो बाळा जो जो रे जो. तिरी आरस केली नाना परीची, नाऊ घालती दासी सुंदरी, जो बाळा जो जो रे जो. नाऊ घालती थोडा वाटा, जो बाळा जो जो रे जो. उठा बायानो सुंठोडा वाटा, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी केला शृंगार, आले तानाजी मामा शेलार, धन्य शिवाजी शोभे सरदार, जो बाळा जो जो रे जो. धन्य शिवाजी शोभे सरदार, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी पाचवी केली, धन्य अंबिका धावून आली, जय प्राप्ती राजाला दिली, जो बाळा जो जो रे जो. सहाव्या दिवशी लावूनी लळा, कानी कुंडला गळा मोत्यांच्या माळा, गंध केशरी कपाळी टिळा, जो बाळा जो जो रे जो. गंध केशरी कपाळी टिळा, जो बाळा जो जो रे जो. सातव्या दिवशी सातवी करा, जिजाबाईंच्या पोटी जन्मला हिरा, त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा, जो बाळा जो जो रे जो. त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा, जो बाळा जो जो रे जो. आठव्या दिवशी आनंद मोठा, आले सेनापती तानाजी उठा, हाती तलवार फिरवतो पठ्ठा, जो बाळा जो जो रे जो. हाती तलवार फिरवतो पठ्ठा, जो बाळा जो जो रे जो. नवव्या दिवशी नवरत्न हिरा, जसा मोत्याने गुंफिला तारा, साज घोड्यावर रेशमी जिनऊ पेटा, वरवा वरती बसून, जो बाळा जो जो रे जो. उलटा काढावा वरती बसून, जो बाळा जो जो रे जो. 11व्या दिवशी 11वा रंग, बाळाला पाहून सेना झाली दंग, पाची हत्यारे राजाच्या संग, जो बाळा जो जो रे जो. पाची हत्यारे राजाच्या संग, जो बाळा जो जो रे जो. 12व्या दिवशी बोलावा माळी, केली आरास लावून केळी,
बाळ शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जो रे जो. बाळ शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जो रे जो. 11व्या दिवशी झाला मंदिरी, पाळा बांधुनी रेशमी दोरी. गाणे गाऊनी हलवी सुंदरी, जो बाळा जो जो रे जो. गाणे गाऊनी हलवी सुंदरी, जो बाळा जो जो रे जो. 14व्या दिवशी लावूनी ध्वजा, शहाजी राजांनी जमवल्या फौजा. बाळ शिवाजी दख्खनचा राजा, जो बाळा जो जो रे जो. बाळ शिवाजी दख्खनचा राजा, जो बाळा जो जो रे जो. 15व्या दिवशी नोबत वाजे, बाळ अंबारीत करुनी साज. सांग सेनापती लष्का फौजर, जो बाळा जो जो रे जो. सांगे सेनापती लष्का फौजरा, जो बाळा जो जो रे जो. मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे. मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे. गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि. गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि. गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि. गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. किरणचं शिक्षण झाल्यापासून ते तिला बाळ होईपर्यंतचा प्रवास. जरा किरणच्या आई बाबांसाठी जरा जोरदार टाळ्यामध्ये, जरा जोरदार. खूप छान संस्कार देऊन त्यांनी तिला वाढवली आणि आमच्या किरणचं शिक्षण D.Pharm पर्यंत झालेलं आहे, बरोबर ना? तर तुझं कॉलेजचं शिक्षण कुठे पूर्ण झालं आणि तुला काही कॉलेजचे काही एखाद्या अशी मेमरीज आहेत का की प्रखरशाने आठवते की हां हे असं असं झालं आणि त्यामध्ये? आणि तुझ्या मैत्रिणींचं नाव काय? कॉलेज वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी पेठ वडगाव. आणि मग मैत्रीण वगैरे कधी काय विशेष आठवण? मैत्रिणीचं नाव काय? सुचिता रुपाली. आणि मग विशेष तुमची काही आठवण? कॉलेजला असताना बऱ्याच आठवणी असतात, त्यामध्ये आम्हाला सांगण्यासारखी असेल तर सांगू शकतेस. तर बडबड असते का अशी शांत बसलेली असते? याच्यापेक्षा जास्त शांत बसते का बडबडते? मेडिकलचे रिलेटेड तुझं शिक्षण झालेलं आहे. आपल्या भारताच्या पहिल्या डॉक्टर म्हणजे आनंदीबाई जोशी यांच्या ह्या सुद्धा शिक्षण घेतो. पूर्वीच्या काळी बायकांना शिक्षण घेणं हा प्रकार जो होता तो फार खडतर होता बरं का. तसं आता कसं आपण प्रत्येक मुलीला आपल्या इंजिनियर डॉक्टर काही ना काहीतरी ग्रॅज्युएट पर्यंत शिकवतो. खरं तर पूर्वीच्या काळी भयंकर अवघड होतं शिक्षण घेणं, तरीही त्यातून आपल्या झालेल्या डॉक्टर पहिल्या दर्या 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 ग पुरात 100 लाटा ग. दर्या 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 ग पुरात 100 लाटा ग. खरखरते माझा कसा विरेच हात ग.
अरेंज मॅरेज. होय काय? नक्की ना? बघा इकडे बहीण तुमची फारच हसते. काय असं काही झालंय का? आधी बघितलं, आवडली आणि मग काय? मामाची पोरगी आहे का बघा मामाची. हा मामाची मी पाहिलं. तेव्हा असं झालं का की आता हिला पाहिलं आणि अजून एक 4-5 मुली आहेत बघूयात आणि त्यातून सांगूयात, असं काही झालं का? कितवं स्थळ किरणचं? बरं असेल. बरंच बघितलं म्हणजे काय 100 बघितले काय? एवढं पण नाही. नाही थोडेच बघितले. म्हणजे पण असं झालं का एकदा किरणला बघितल्यानंतर बाई तिथे शोध थांबला तुमचा? कारण शिक्षण रूपवंतर आहे, शिक्षण आहे, सगळ्याच गोष्टींनी खूप छान आहे आणि काय म्हणतात तुम्हाला दोघांना एकमेकाला पसंत पडला. तर किरणला विचारूया किती नंबरचे तुम्ही बघितले? म्हणजे किती स्थळ? आता माझं सांगते मी किती बघितली माहितीये का? 26 स्थळं बघितली. किती? 26. आणि आमचे हे आहेत की नाही 27वा नंबर, मग पसंत पडलं. असं झालंय. आणि आमच्या त्यांनी पण तितकीच बघितली. त्यांनी तर 35 बघितली, मी 36वी आहे. त्यामुळे 36चा आकडा आहे का काय असतो काय माहीत. म्हणून 36 गुण कधी जमून येत बरं का. तुम्ही म्हणतात ना 36 गुणी पत्रिका आहे, 36 गुणी पत्रिका बघायची नाही, कारण 2 आकडे पाठीला पाठ लावून असतात, म्हणून 36 गुणी पत्रिका नसावी. पण आमचं चांगलं पटतं 36 गुण. फक्त 36वा नंबर आहे माझा, पण गुण आमचे फक्त 27च जुळले, त्यामुळे चांगले जुळले. तर तू कसं दादांना पाहिलंस तेव्हा पटकन आवडले दादा, कसं काय? खूप सारे बघितले होते म्हणजे दोघांनी पण भरपूर बघितलेले. मग बघितल्यानंतर लगेच आवडले, लगेच हो म्हटलीस का जरा एक 4-5 दिवसांनी? कसं 4-5 दिवस? दादा तुम्ही लगेच सांगितलं काय आल्या बसंत आहे म्हणून? हा, दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी जरा विचार करायला वेळ लागतो, खरंच करूया का नको, परत आणि रिस्क नको आयुष्यात, असं व्हायला नको म्हणून. पण जेव्हा आमच्या राहुल दादांनी जेव्हा किरणला पाहिलं तेव्हा त्यांना इतका आनंद झाला. आजपर्यंत इतकी स्थळं बघितली, काय म्हणतात माहितीये का, इतकी स्थळं बघितली आजपर्यंत. आणि मग इतके दिवस बाई तू कुठं होतीस? कुठं नाही तुला शोधलं. दादा तुम्ही राहायला कुठे? पडळकरवाडी. म्हणजे आताही अजून तिथेच राहता का? मुंबई पुणे वगैरे असं काही? पण आमच्या ताई मुंबईला होत्या ना तेव्हा? हा, ताई मुंबईला होत्या, त्यांच्या बरोबर गेलेले ते पोरी बघायला, पण काही सापडली नाही. कभी लिंकिंग रोड, कभी वार्डन रोड, कभी कैडल रोड, कभी पेडल रोड, तुमसे जो देखते ही प्यार हुआ, जिंदगी में पहली बार हुआ, तुमसे जो देखते ही प्यार हुआ, जिंदगी में पहली बार हुआ, तुम इतने दिल की कहा, मैं ढूंढता ही रहा, कभी लिंकिंग रोड, कभी वार्डन रोड, कभी कैडल रोड, कभी पेडल रोड, तुमसे जो देखते ही प्यार. फोनवर बोलत होते काय? काय म्हणतात मला नव्हतं सांगितलं. या ताईंना बरोबर माहित असणार सगळं. बघूया आता आपण काय भेटी सुद्धा झाल्यात. त्याचा तुम्हाला सांगितलं नाही हा भाग नाही झाला, होय की नाही? मग काही भेटल्यात की नाही लग्न ठरल्यानंतर? त्यामुळे ताई म्हणजे मला काय घेऊ नको बाई मध्ये, त्यांचं त्यांना विचार. हा ताई असं म्हणतात परत आणि म्हणाल नको ताई तुम्ही कशाला सगळं खरं सांगितलं सगळ्या माणसांसमोर, आहे की नाही? भांडण लागायचं होती तुमच्या दोघींच्या. दादा काही तुमच्या भेटीगाठी झाल्या की नाही? नाही. खरं सांगायचं नाही. म्हणजे दोघांचं उत्तर खरं आहे का बघूया. पण काहीतरी फोनवर काहीतरी स्वप्न रंगवली असतील की पुढे जाऊन आयुष्यात असं करूया तसं करूया, काहीतरी स्वप्न रंगवली असतील की. किती लाजते बघा, कसली भारी लाजते. फारच लाजायला लागले किरण. पण आता जाऊ दे, हे दोघं काही सांगायला भेटलेले आहेत. कुठे भेटलेत? रुपेरी वाळूत आणि बनात भेटलेले आहेत. जुनंच गाणं तुमच्या समोर, पण ते खरोखर नाही स्वप्नात भेट. रुपेरी वाळूत मळाच्या वनात येना, रुपेरी वाळूत मळाच्या वनात येना, वनात येना, जवळ येना, वनात येना, जवळ येना, चंदेरीचा होन लावीत प्रीतीत येना, चंदेरीचा
प्रीतीत ये ना, जवळ ये ना, प्रीतीत ये ना, जवळ ये ना. झाल्यापासून तिला बाळ होईपर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्ही तुमच्या समोर दाखवतोय. तर बघा, छान असं तिला स्वप्न पडायला लागली की आपण दोघांची भेटीगाठी झालीत आणि आता नांदायला जायचं म्हटल्यावर काय हो, फार खुश आमची किरण. का तर छान मनासारखा जोडीदार मिळालाय. म्हणजेच मेटकरी कुटुंबाच्या राजकन्याच्या आयुष्यात पडळकर कुटुंबाचे आमचे राहुल दादा तिच्या आयुष्यात आले. मग काय सगळीकडे आनंदी आनंद. आमच्या सासूबाई कुठे गेल्या? जर या की जावाई कसे काय तुमचं जावायचं कसं पटतं? बोलता की नाही जावायची? का आत्ता जसं लाजतंय तसंच लाजतंय? बोलतो की लाजायच काय तर. लेखाप्रमाणच आहेत ना जावाई बापू सुद्धा? जरा जोर टाळ्या जावाई बापांसाठी आणि ताईंसाठी झाल्या पाहिजेत. कारण सुंदर असं ते दादांना की बाई येऊ कशी तशी मी नांदायला असं म्हणायला लागलीये की एवढ्या नंदा सासूबाई बघ बघ सुनबाई आणली नांदायला, चुलीपाशी ठेवली रांधायला, चुलीपाशी ठेवली रांधायला. जाऊबाई रुसली कोपऱ्यात बसली, नणंद बघते निंदायला, येऊ कशी तशी मी नांदायला. सुनबाई सुन सुन जाऊ नको परतून, यशोदा हवी गोकुळाला, अशीच येतो नांदायला. बघ 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 सुनबाई बघ बघ तुला मी आणली नांदायला, ठेव कशी तशी मी, हा ठेव कशी तशी मी नांदायला, येऊ कशी तशी मी नांदायला. खरं तर हा तो दिवस म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात सुखाचा पण असतो आणि दुःखाचा पण असतो. सुखाचा असतो कारण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन क्षणांची चाहूल असते, तर दुःखाचा कारण प्रत्येक माहेरच्या क्षणांची हुरहुर सुद्धा असते. कारण आपण आतापर्यंत दादागिरी केलेली असते, दिदीगिरी केलेली असते घरावरती. अचानक आपली लाडकी लेक, लाडकं आपलं माहेर आपल्याला परक होणार असतं. माहेर म्हणजे बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय बरं का, भयंकर जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माहेर. होय की नाही आजीबाई? माहेरचं नाव काढलं की आठवतं की नाही माहेर? नाहीतर पूर्वीच्या काळी काय म्हणायचं माहितीये का, माझ्या बंधूच्या वाड्याला ग सोन्याचं कुलूप असं म्हणायचं की नाही, जात्यावर ओळख म्हणताना. का तर माझा भाऊ इतका श्रीमंत आहे, माझ्या घरची संपत्ती इतकी आहे, मी इतकी सुखातली लेक आहे, तुमच्या घरी आली असं त्या ओवीतून सांगितलं जायचं. आणि आणखीन एक म्हण आहे, खायचं एकाचं आणि गायचं एकाचं. म्हणजे काय, खायचं कुणाचं? सासरचं, आणि गोडवी कुणाची गायची? माहेरची. असं पूर्वीच्या काळी बायका करायच्या. कारण आता जसं आपण पटकन उत्तर देतो आपण मुली, तसं पूर्वीच्या काळी बायका सासरी बोलायची तेवढी प्राज्ञा नसायची त्यांना. मग जावाई लागते नवरा नवरीला होय की, पण कशासाठी? लग्नापाशी. जरा मुलांना थोडस शांतता राखा. बघा आता हळद का लावायची असते माहितीये का? कोणाला माहितीये? लग्नात हळद का लावायची असते? आता लग्नाच्या हळदीसाठी एक दिवस ठेवलेला असतो राखून. हा, का लावायची असते कोणाला माहित आहे? कोणाला माहिती? लग्नाचा दिवस असतो म्हणून हळद लावायची. मंगल असतात असतात की हे कुठलं कारण झालं? हळदीनं नवरा नवरीचं रूप अधिकच खुलतं, होय की नाही? आता कुठे गेल्या मावशी आमच्या? परत एकदा मावशींकडे जाते. नव्हता मग काय पावडर तर लावलेली आहे का नाही? लावतोय मातीची. कशाची? माती. अरे बाय बाय बाय, कसं काय गेलं लग्न मग? मेकअप नाही, ब्युटी पार्लर नाही, कोण नाही. काय हळद लावली की गोरं दिसायचं. आपल्याकडे म्हण आहे, पी हळद आणि हो गोरी, असं म्हणून नवरीला हळद लावली असेल. म्हणून हे असे हळदीचे उपयोग आहेत. आलं काय लक्षात? परत आपण भेटलो कोण सगळेजण? मला जर भेटला, मी हा प्रश्न विचारला तर सांगायचं काय मावशीबाई, आमच्या मावशीने बघा तसली कसली मातीची पावडर आणि काय, नुसतं नवीन लुगडं नेसायचं आणि
चला जोरदार टाळ्या. असा येतो आणि तिला कळतं की तिला बाळ होणार असतं आणि सुंदर असा आजचा सोहळा म्हणजेच हा जो नामकरण सोहळा आहे त्या बाळाचा चाहूल जेव्हा तिला लागली, ती आई होणार जेव्हा कळालं, तेव्हा सगळीकडे दोन्ही कुटुंबात आनंद झाला. आमच्या लाडक्या आत्याबाई, आजीबाई या इतक्या आनंदी झाल्या की सांगतात की आमच्या सुनेला दिवस गेलेत आणि त्यासाठी सासूला सासूला ओलांडून उंबरा गाई सासूला सासूला संसाराची घडी नीट नेटकी बसवले मती करून जादू प्रेमाची चाहूल देईल ती सुखाच्या क्षणी म्हणती मनी फुले वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरचे लाडकी सून मी हा घरचे थोडी थोडी कसरत तारेवरचे लाडकी सून मी हा घरचे राणी राजाची चाहूल इवल्या स्वप्नाची सडूले तुम्ही लाडाची सडूले लाडाची. अष्टमा दिवशी आपल्या शिवतेजचा जन्म झाला आणि सगळीकडे घरी कृष्ण आला, बरोबर ना. श्रीकृष्णाचा विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे कोण? श्रीकृष्ण. आणि त्यासाठी सुंदर असं गीत 2025 रोजी गोकुळ अष्टमी दिवशी श्रीकृष्णाचा म्हणजेच राहुल आणि किरणच्या बाळाचा जन्म झाला. त्यांच्या घरी कृष्ण आला. विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण आणि त्याप्रमाणे तुमचं बाळही व्हावं, श्रीकृष्णासारखं उदार मनाचं व्हावं, सगळ्यांवरती कृपा करणारं व्हावं अशी आमच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद आहेत. पाहूयात सुंदर असं गीत. झगमग रात सजली पावसाच्या सरी धूम आली बिजली शिवतेज. कोणी आत्याबाईंनी शोधले का? कसं का तुम्ही दोघांनी शोधले ना? काय आत्याबाईंचं नाव काय? दीपाली. जरा आत्याबाईंसाठी जोरदार टाळ्या होत्यात की आत्याबाईंनी शोधलं. छान असं शिवतेज, शिवाचं साक्षात तेज असणार. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पण महादेवावरूनच आहे की नाही, शिवाजी. म्हणून आता सुंदर असं शिवाजी महाराजांचा पाळणा मी तुमच्या समोर करणार आहे बरं का. कारण कसं आहे, लगेच हुरहुर होते की नाही, का तर आपलं लेकरू गेलं, जेवलं की नाही, खाल्लं की नाही. पण राजमाता जिजाऊनी तसं केलं असतं तर आपल्याला स्वराज्य मिळालं असतं का? नाही. त्यांनी आपलं लेकरू
समाजाला वाहून दिलं होतं म्हणून आपण स्वराज्यात आहोत, आहे की नाही? आणि सुंदर असं पडळकर कुटुंबात शिवतेजचा जन्म झालेला आहे, म्हणून झुलवा पाळणा हे गीत घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण आपण स्वराज्यात राहतो, त्यांचं हे गीत झाल्याशिवाय पाळणा पूर्ण होत नाही. जरा एकदा सगळ्यांनी म्हणायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आणि सुंदर असा झुलवा पाळणा हे गीत आपण बघणार आहोत. कोणीही गडबड करून घेऊ नका. कार्यक्रमाला म्हणजे शिवतेजच्या घरून आजी गोकुळाबाई, लाडकी आजी गोकुळाबाई, तसेच लाडके आजोबा बाबूराव, तसेच लाडक्या आत्या आणि मामा सुद्धा आलेले आहेत. दीपाली आत्या आणि मामा डॉक्टर मोहन पाटील हे देखील आलेले आहेत. तसेच प्रियंका आत्या, मारुती मामा हे देखील आज कार्यक्रमाला आलेले आहेत. जरा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात, जोरदार टाळ्या. तसेच दादा तेजस, रुद्रनील, जय आणि राजवीर अगदी छोटूसा आहे बरं का. कुठे 2 वर्षात एवढाच आहे दादा. बघा एवढा 2 वर्षाचा तरी दादा म्हणून पदवी मिळाली. तर असा राजवीर, तसेच दिदी, सगळ्या दिदी आणि सगळ्यांचं आहे श्री नारायणी ग्रुप तर्फे. तसेच खास आपल्या माया आजी, कमल आजी, तसेच तानाजी आजोबा आणि मामा लोक. म्हणजे आल्यापासून मी बघते मामा लोकांचं इकडे तिकडे सगळं काम व्यवस्थित झाले की नाही बघायला. सगळे मामा लोक, निलेश, विलास, नानासो हे मामा. भावाचं लग्न असलं की बहीण कशी असते, नट्टापट्टा करून. बघा ह्या कशा नट्टापट्टा करून बसले, हो की नाही? आणि जर बहिणीचं लग्न असलं की भाऊ कुठं असतो, वाढायला. हो, बिचाराचं स्वतःकडे लक्ष नसतं. म्हणजे इतकी जबाबदारी मामा घेतो. मामा हा भाच्याचा लाडका असतो. किती गरीबातला गरीब मामा असू दे, श्रीमंतातला श्रीमंत मामा असू दे, आपल्या भाच्या भाचीला कपडे देऊन मग म्हणजे आत्माणी म्हणजे ईश्वराला सगळ्या घरी जाताला नेऊन त्याने एक मूर्ती घडवलं. तिचं नाव काय आहे? आई. बरोबर ना? घरात जर 5 माणसं असतील आणि 4 भाकरीचे तुकडे असतील, बरोबर की नाही? 5 माणसं असतील, 4 भाकरीचे तुकडे असतील, तर माझं पोट भरले बाळा, तुम्ही खाऊन घ्या म्हणणारी कोण असते? आई असते. सगळ्यांचा आधी विचार करते आणि मग आपला विचार करते, अशी आई असते. जर आपण सगळ्या आयांसाठी जरा जोर. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, जन्मला कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपून जाय माझ सदा पुत्र दर्शने, ओघळले आसु सुखे कंठ दाटला, ओघळले आसु सुखे कंठ दाटला,
पालवणी सुख पर्वणी पानावून अंबरला धेनु अंगणी दुंदुभिका नाद तोच धुंद कोंदणा दुंदुभिका नाद तोच धुंद कोंदणा राम जन्मला ग सखी राम जन्मला ग सखी राम जन्मला. हे ते भाऊ आहेत, तेही आज कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. आणि आज सर्वजण तुम्ही उपस्थित राहिला आहात. दोन्ही परिवारात राजपुत्राचा जन्म झाला, म्हणजे शिवतेचा जन्म झाला. आपण आता सुंदर असं वेलकम हा डान्स घेणार आहोत. वेलकम करायचं आहे बाळाचं. चला मागच्याने हात वरती करायचा आहे. आता बाई नाचायचं आहे. चला त्यांना पुढे घ्या. चला 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 या सगळ्यांनी करायचं आहे. भाभी मेरी तुम्हें थैंक यू मिलकर सभी थैंक यू तरस गए थे जिसको नैना आज हुआ सच वो सपना अल्लाह करे तू भी मिजाज पाए शायराना धिक्काना 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 लौटा फिर बचपन का जमाना धिक्काना 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 लल्ला ताना लल्ला सबकी आँख का तारा नाम तो चाहे जरा जोर का टाळ्या होऊ दे. तो नाम रख दो राजन जो साथ चम बरसेगा तो नाम रख दो सावन दुआओं का है गीतों का दुआओं का है गीतों का हम रखेंगे अपने लल्ला का अच्छा सा नाम दुआओं का है गीतों का दुआओं का है गीतों का. पापा जैसा भोला भाला हो गई माँ के जैसा नवली होगा बड़े दिलवाला भी. तो नाम रख दो नमन क्या मामा है यह मेहमान क्या मामा है यह मेहमान नाना नानी मामी भी रखेंगे ना. क्या मामा है यह मेहमान क्या मामा है यह मेहमान. किस सपना करे तू निजरी निजरी
किया मैं महके है जैसे बादलों की मैं और चुनरिया झूम जाऊं मैं बन के बाबरिया अपनी चोटी में बांध लो दुनिया। दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा। दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा। स्वर्ग सी धरती खिल रही जैसे मेरा मन भी तो खिल रहा ऐसे कोयल की तरह गाने का। लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना